आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई आशू आई झोपायला गेल्यात. भाऊदेव हळू हळू. अरे हळू 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 हळू. कधी आलीस? मी मगाशीच आले. तू झोपला होतास ना म्हणून उठवला नाही. काय झालं? आशू आपण पुढच्या आठवड्यात डील करतोय, तेही होरायझन बरोबरच. शिवा उगाच मला होप्स देऊ नको. सगळं संपलंय. हे कसं शक्य आहे? काहीच आशू, काहीही संपलेलं नाहीये. हे बघ, तू तू लवकरच निर्दोष सुटणार आहेस, मला खात्री आहे. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मी निर्दोष असेन ग, म्हणजे आहे, पण मी भावळट आहे शिवा. मला खरंच जे छकुला म्हणतेस ना तू, ते खरं आहे अगदीच. मला कळतच नाहीत गोष्टी, मला समजत नाहीत. असं का मध्येच बोलतोय सरे? मग काय तर खरं आहे ते. अगं कोणी येतं मला फसवून काय जातं, माझा गैरफायदा घेतं. काय चाललंय का? मला मी मोठा झालोच नाहीये शिवा. मी अजूनही लहान आहे आणि मी नाहीये केपेबल या सगळ्या गोष्टींच्या. आशू, अरे तू लहान आहेस म्हणून मी तुला छकुला म्हणते असं वाटतंय का तुला? मग काय दुसरं कारण आहे? आशू, तू अरे लहान मुलासारखा निरागस आहेस म्हणून मी तुला छकुला म्हणते. तू एवढा मोठा झालायस तरी तुझ्यातला निरागसपणा तसाच आहे. असं सहज विश्वास ठेवणं खूप कठीण असतं रे. ते तुला जमतं. तुझ्यात इतका खरेपणा आहे ना, हे जगातल्या प्रत्येक माणसामध्ये नसतं रे. खरंच सांगतेय. म्हणजे आपलं लग्नाच्या वेळेला जे भांडण झालं ना, तेव्हा मला याच गोष्टीचा त्रास झाला होता की तुझा असं लगेच कसं काय प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसतो. पण नंतर विचार केल्यावर कळलं की हाच तुझा प्लस पॉइंट आहे. हीच गोष्ट खूप चांगली आहे तुझ्यात. खरंच सांगतेय. मला बरं वाटावं म्हणून बोलतेस ना? आशू, मी खूप मनापासून बोलते. खरंच तुझं भाबडेपणाच ताकद आहे अरे तुझी. तू असा आहेस ना म्हणून मला, घरच्यांना खूप विश्वास आहे तुझ्यावर की तू असं काहीच करू शकत नाहीस. हे बघ, खरं कधी ना कधी बाहेर येणारच आहे. पण तू तुझं छकुला असणं कधी सोडू नको. शिवा, ती मुलगी असं का वागली असेल? ती फक्त बाहुली आहे रे. म्हणजे तिला नाचवणारे हात वेगळेच आहेत.